नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कोल्हापूर जिल्ह्यात अवैध गोवा बनावटी विदेशी दारूच्या तस्करी विरोधात करवीर पोलिसांनी धडक कारवाई करत 8,77,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोव्याहून विदेशी दारू घेऊन एक जीप कोल्हापूरकडे येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कोल्हापूर गारगोटी रोडवर सापळा रचला. संशयित GA03Y1363 क्रमांकाच्या जीपची तपासणी केली असता वाहनातून गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. यावेळी वाहन चालक गजानन दिनकर पाटील यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडे दारू वाहतूक करण्याची कोणतीही वैध परवानगी नसल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी 1,59,290 रुपयांचे विदेशी दारू, 7 लाख रुपयांची जीप आणि मोबाईल फोन असा एकूण 8,77,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पर, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.